छोटस आहे, जास्त नाही. माझा फंड दुसरीकडे वापरून नाही तुम्ही म्हटलं तर. मला देता येत नाही, तर मी देऊन टाकला. आम्ही रस्ता दिला, हा कॉन्क्रिटीकरण पूर्ण दिलेला आहे मी. जर गेट दिला ना, गेट मध्ये तुमचंच नाव राहील ताई, बाकीचं नाव राहणार नाही. पण एक ताई आमची खासदार होती, तिने गेट दिलं बा. 50 वर्ष गेट उभा राहतं. त्यामुळे मला तरी असं वाटतं की एक ते या ठिकाणी करावं. मी तपास करतोय, नगरपालिका हद्दीमध्ये आहे, त्यामुळे डीपीटीसीतून देता येतं का? जर ते देता आलं तर तुमचे पैसे वाचतील, कारण की तुम्ही मी काय अलग नाही आहे. पण आपल्या मार्केटची शोभा जर वाढण्याकरता सगळ्यांची मदत होत असेल तर निश्चितपणाने आपण ते करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही मुद्दा काढला तो एकदम बरोबर काढला. ते काही लोक आहे ना, चमको आहे, ते त्यांना माहिती होतं 28 तारखेला हे डिक्लेअर करणार आहे आपण कृषी अधिकारी आणि कलेक्टरच्या मीटिंगमध्ये. तर त्यांनी तो मूर्छा बरोबर जास्त आम्हाला काढला. म्हणजे कसं हाड्याचं बस दंच मोडणं. अरे बाबा उन्मेष दादा, तू 5 वर्ष खासदार होता, ती बोंब पडली तुझी रे, कुठेच आला नाही बाबा तू. आता काय शेतकरी सांगतोय मोर्चे पिरचे, तो तुमचा धंदा नाही, तो आम्हाला धंदा आहे, आमचा धंदा आहे. आम्ही शिंगाडे काढत 10-20 लोक आहेत का हो. बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका, पाहिजे इथं देख तू ही जाव एक सगळा गावमा. हे विनाकारण चुकीच्या गोष्टी करणं मला पटत नाही. माझं म्हणणं कसं आहे की शेवटची आमची फायनल मिटिंग झाली आहे, किती मंडळ झालेले हे आम्हाला माहित आहे. पण विनाकारण क्रेडिट घ्यायचं. आमचे खासदार निष्क्रिय आहे, आमचे मंत्री निष्क्रिय आहे, आमचे आमदार निष्क्रिय आहे, अशा पद्धतीने वल्गना करायची. मला तरी असं वाटतं की जेडीसीसी मार्फत हे का नाही बोलले की जळगाव जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी जेडीसीसी मार्फत पहिली आपली बँक आहे की विना व्याजाने कर्ज देती. हे का बोलत नाही हे लोक? शेतकऱ्यांना लुटताय हे बोला ना. मी भाऊसाहेबांना हे सांगणार आहे, ते आज कार्यक्रमाला नाही आहे, की पहिली आपली जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की जी बँक शेतकऱ्याला माझ्या माहितीप्रमाणे 3 लाखाला विना व्याजाने पैसे देते, 0 व्याज. आणि तुम्ही शेतकऱ्याची काळजी करत नाही. आणि आम्ही महायुतीची लोक शेतकऱ्याची जी काळजी घेतात ती तुम्ही काळजी घेत नाही. आणि मला तरी असं वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी बोलतं चालतं माहीत झाला पाहिजे. आपण हे बोललं पाहिजे. आपण बोलत नाही, कोणीतरी काही येऊन बोलून जातो, टिपकी मारून चालला जातो. त्यामुळे जे चालतंय ते चालतंय. काल मी ज्या एरियामध्ये गेलो, पाचोरा, मुक्ताईनगर, आम्ही जवळपास 25 गावं काल सकाळी 8 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत फिरलो. काही तुम्ही पण आज जाताय. इतकं भयानक नुकसान आहे. तर तिथे काही सर्कलमध्ये ओळे दुष्काळ व्हावे. आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे. आमच्या एरियामध्ये पण ती स्थिती आहे. तर तुम्हाला पण आणि मला पण लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये जिथे जिथे जे सर्कल डॅमेज झाले आहे